एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। ए गंगा गंगा गंगा, आता काय करायचं रे? काय करायचं म्हणजे सगळ्यांना सांगावं तर लागणारच ना। हो, पण त्याच्यासाठी गट्स लागतात। माझ्यात आहेत गट्स, मी रोज पालक खाते। त्याचा काय संबंध? पोपाय सारखे पालक खाल्ले ना की गट्स येतात, मला आईनेच सांगितलंय। कार्टून्सला खरं म्हणतेस, लहान आहेस अजून। ए घरी जा, कळलं ना? एक रॅक, मी माझ्याच घरी आहे, समजलं ना? आता भांडत बसू नको, उशीर होईल। सांग लवकर, काय करायचंय? तू कोणाला सांगणार आहेस? श्रीपाद काका, देवकी काकू, तू? मी वल्लभ काका आणि वल्ली काकू। मी आई बाबांना सांगते। ठीक आहे, गेट सेट गो। 2 मिनिटात अंगणात भेटूयात। श्रीपाद काका, देवकी काकू, वल्लभ काका, वल्ली काकू। 1 2 3 4 शेवटचा अक्षर। अच्छा, ग वरून उत्तर भारतातली भाषा। अगं देऊ, ग वरून उत्तर भारतातली भाषा माहिती? हो हळू, केवढ्याने ओरडताय? दचकले ना मी। अच्छा अच्छा, तू इथंच येतोय? नाही, मला वाटलं की तू आतल्या बाजूला आहेस। आणि काय बरं, ग वरून उत्तर भारतातली भाषा कुठली का? ग ग तुम्हाला उत्तर भारतातल्या भाषेचं पडलंय? इथे महाराष्ट्रात कांदा किती महाग झालाय ते माहितीये का तुम्हाला? मी तर बाई ठरवलंय, आता एकाच वेळच्या भाजीमध्ये काय तू कांदा घालायचा। हो, तेच करा तुम्ही। श्रीपाद काका, देवकी काकू, काय काय झालं? पळत काय? काकू, माई आजी निघाली। किती दिवस सांगते ते वॉशिंग मशीन दुरुस्त करा, पण बायकोच्या हाताची काही काळजी। सुंदर ते ध्यान, वा काय प्रेमाने आरशात बघणं चाललंय, नाही का? आज काय म्हणे फिश फार्मिंग करतो, उद्या काय बायोडिझेलचा बिझनेस करतो। काय शुद्ध म्हणजे शुद्ध फसवणूक आहे माझी। हो ग, खूप फसवलंय मी तुला। तुला फसवून मी जवळजवळ अलिबाबाचा खजिनाच आणलाय तुझ्या बाबांकडनं। माझ्या बाबांचं आपण जो एक सीजनल बिझनेस केला होता ना, फटाक्याचा, तेव्हा आपले हे सैतानच उपयोगी पडले होते ना आपल्या। तर जाताना माझ्या स्कूटरवर बसून गेले, वर्षभर ठेवून घेतली, दामटवली मस्त। किती छान होती ना आपली गाडी। नजर लागली ग, नजर लागली, पण ना त्या एका सैतानाचीच नजर लागली बहुतेक। माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाही, त्यांच्यामुळेच तर फटाके फुटायला तुम्हाला लागले। सांगितलं ना, माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाहीये। सैतान, आणि त्या फटाक्यांमुळेच ना माझ्या वडिलांना दमा झाला बरं कधी का? त्यांना सांगत होतो मी, दमानं चालवा गाडी, पण ऐकलंच नाही नाही। अजिबात. मला फक्त एवढंच सांगायचंय की माई आजी निघाले आहेत। गंगा, आलो, श्रीपाद काका आणि देवकी काकूला माझं सांगून झालं। मी वल्लभ काका आणि वल्ली काकूला सुद्धा सांगितलं। बाबा ऑफिसला गेले, माझं आईला सांगून झालंय। हे कुताई, ती तिच्या मैत्रिणीकडे गेलीये। मग आता कोण राहिलं? घन दादा। हा, पण तो आहे कुठे? काय झालं साहेब? लायसन पीयूसी दाखव। या ना जरा कोपऱ्यात आहे ना, आणि चूक झाली तर फाईन भरूया ना आपण। किती पैसे द्यायचे? अहो, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्या असताना तर अशी वेळ आली नसती। तुम्हाला खरं सांगू, माझी आजी आहे ना, ती मला नेहमी हेच सांगत असते। मग आजीचं ऐकलं असतं तर मग आज फाईन भरावा लागलाच नसता। अहो, माझ्या आजीचं जर मी सगळं ऐकलं असतं ना, तर एव्हाना मी 7 मुलांचा बाप झालो असतो। काय सॉरी, 1 मिनिट। ऑडिओ कॅसेट? नाही साहेब, फोन आहे। 1 मिनिट। हॅलो हॅलो, घना दादा, अरे माई आजी निघाली। व्हॉट? माई, अगं काय झालंय काय तुला? माई, हाय ग देवा, माई, नारायणा, बाबा रे, श्रीपाद, वल्लभ, आहे मी, माई इथेच आहे। दिगंबर बाहेर गेलाय का रे? हो, मी फोन करू का माई त्यांना लगेच? माई, अगं काय काय होतंय काय तुला? काय नाही रे राजा, बोलावून आलंय। रे बाबा, आले हो, एकदा सगळ्यांना बघून घेऊ दे रे। माई, अगं कोणाशी बोलतेस तू? त्यानं धाडलंय ना। कोण?
त्या यमानं रे. मायाजी आला. काय झालंय का आजीला? आता मला घेऊन जा रे, घेऊन जा. मोठा झाल्यावर सूट बुटात पाहिलं, हो आजी. पण तुला मुंडावळ्या बांधायचं बघायचं राहिलं रे. आजी कधी बघायची मुलगी? गुणाचा ग माझं छकुला. क्षेत्रमाड्या करून स्थळ आले. कधी करायचा दाखवायचा प्रोग्राम? झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंग चिका झिंगा. हे बघ, ते दाखवायचं वगैरे कार्यक्रम नको. मी तिला हॉटेल मिलाप मध्ये भेटतो आज 4-5 वाजता. गुणाचा ग माझे छकुल. पण ना, प्राण कंठाशी आणते अगदी. नाही, खरं तर ना माझ्या तेव्हाच लक्षात यायला हवं होतं. जेव्हा मी म्हणाले ना की नातवंडांची लग्न बघायची आहेत, तेव्हा एक क्षण का होईना पण माईंच्या डोळ्यात चमक आली होती. अच्छा, म्हणजे तू विषय काढलास माई आजीकडे. मग बरोबर आहे. आणि आपली माई आजी पण ना 1 नंबरची ऍक्ट्रेस आहे. बरं झालं आज माईनी चांगला कान पिळला ते. पण आता आज नक्की जायचंय मुलगी बघायला. आणि मुलगी पसंत करूनच यायचंय, नाही तर यमदूत उभेच आहेत. अरे वा, या एका विषयावर बरोबर एकमत होतं तुमच्या दोघांचं. हो. हॅलो, राधा देसाई बोलते. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.